नमस्कार मित्रांनो. आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 34 याचं सर्वस्व विश्लेषण करणार आहोत. या पेपरमध्ये 25 महत्त्वाचे निवडक प्रश्न राहणार आहेत. किती? 25 महत्त्वाचे प्रश्न राहणार आहेत. प्रत्येक प्रश्न पर्यायाबरोबर पर्याय दिलेले आहेत आणि त्याचं आन्सर तुम्हाला द्यायचं आहे. त्याच्या कोणकोणत्या विषयावर प्रश्न राहणार आहेत? सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी या विषयावर. तर तुम्ही द संदेश अकॅडमी सोबत अभ्यास करणार आहोत. चला आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती, राजाराम मोहन राय, महात्मा फुले. कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती. ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, संविधानातील 42 दुरुस्ती कशाला म्हणतात? लहान दुरुस्ती, लघु संविधान, सूक्ष्म दुरुस्ती किंवा विशेष दुरुस्ती. कशाला म्हणतात? लघु संविधान. ऑप्शन क्रमांक बी, लघु संविधान. सिंधू संस्कृती कोणत्या बाबीसाठी प्रसिद्ध आहे? चित्रकला, नगर रचना, संगीत व तत्वज्ञान. कशासाठी प्रसिद्ध आहे? नगर रचना. ऑप्शन क्रमांक बी. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था किती स्तराची आहे? 1 स्तर, 2 स्तर, 3 स्तर, 4 स्तर. किती स्तराची आहे? 3 स्तर. ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. 3 कोणते? पंचायत राजचं खाली पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि खाली ग्राम, अशा 3 स्तरावर महाराष्ट्राची पंचायत राज व्यवस्था अवलंबून आहे. थर्मल पॉवर प्रोजेक्ट कोणत्या इंधनावर चालतो? अणुऊर्जा, पवन ऊर्जा, कोळसा, सौर ऊर्जा. कोणत्या याच्यावर चालतो? कोळसा. ऑप्शन क्रमांक सी. अध्यक्ष पदाचा शून्यपदी कोणत्या सभागृहात येतो? लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद. पुढे येतो लोकसभा. ऑप्शन क्रमांक ए. नंदवन कुठे आहे? जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, आसाम, कर्नाटक. कुठे? जम्मू काश्मीर. ऑप्शन क्रमांक ए. महाराष्ट्रातील गंडक नदी कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नाशिक. कोणत्या आहे? गडचिरोली. ऑप्शन क्रमांक बी. उत्तम विद्युत वाहक धातू कोणता? ॲल्युमिनियम, तांबे, लोखंड, जस्त. कोणता? तांबे. ऑप्शन क्रमांक बी. पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? श्री राजगोपालाचारी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, सी व्ही रमन, जवाहरलाल नेहरू. कोणाला मिळाला? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. ऑप्शन क्रमांक बी. 5 सप्टेंबरला त्यांचा जन्मदिवस आहे. तो आपण शाळेमध्ये काय म्हणून साजरा करायचो? शिक्षक दिन. विठ्ठल मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तुळजापूर, पंढरपूर, शिर्डी, नाशिक. कुठे आहे? पंढरपूर. ऑप्शन क्रमांक बी. श्वेत क्रांती कोणाची संमती आहे? दूध उत्पादन, अन्नधान्य उत्पादन, लोखंड उत्पादन, ऊर्जा उत्पादन. कशाची आहे? दूध उत्पादन. ऑप्शन क्रमांक ए. भारताचे पहिले अणुऊर्जा केंद्र कुठे आहे? कोटा, तारापूर, काकारापुरपार, कलपक्कम. कुठे आहे? तारापूर, महाराष्ट्रात. ऑप्शन क्रमांक बी.
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? गोदावरी, भीमा, कृष्णा, नर्मदा. गोदावरी. ऑप्शन क्रमांक ए. मॅग्ना कार्टा कोणत्या देशाशी संबंधित आहे? भारत, फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका. इंग्लंड. ऑप्शन क्रमांक सी. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? विल्यम बँटिक, वॉरेन हेस्टिंग, लॉर्ड कॉर्नवालिस, लॉर्ड क्लावी. कोण होते? वॉरेन हेस्टिंग्स. ऑप्शन क्रमांक बी. राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष. कोण करतो? राष्ट्रपती. ऑप्शन क्रमांक सी. ताजमहल कोणत्या स्थापत्य शैलीचे उदाहरण आहे? द्रविड, नागर, इंडो इस्लामिक शैली, वेसारा शैली. कोणत्या? इंडो इस्लामिक शैली. ऑप्शन क्रमांक सी. शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला? रायगड, शिवनेरी, तोरणा, प्रतापगड. कुठे झाला? शिवनेरी. ऑप्शन क्रमांक बी. भारतीय निवडणूक आयोग मध्ये मुख्य आयुक्तासोबत किती आयुक्त असतात? 1, 2, 3, 4. किती असतात? 2. ऑप्शन क्रमांक बी. हा मुख्य आयुक्त आणि त्याच्या खाली 2. हा पहिला आणि हा दुसरा. भारतात रेल्वेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 1845, 1853, 1860 आणि 1870. हे झाली 1853. ऑप्शन क्रमांक बी. कोणते राज्य भारताचे धान्य कोठरा म्हणून ओळखले जाते? पंजाब, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक. पंजाब. ऑप्शन क्रमांक बी. पानिपतची पहिली लढाई कोणत्या दरम्यान झाली? अकबर, हेमचंद्र, बाबर, इब्राहिम लोदी, अहमद शाह अब्दाली, मराठे, हुमायून, शेरशाह. कोणात झाली? बाबर आणि इब्राहिम लोदी. ऑप्शन क्रमांक बी. अन्न सुरक्षा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? 2005, 2008, 2013, 2015. कधी झाला? 2013. ऑप्शन क्रमांक सी. महाराष्ट्राची पहिली राजधानी कोणती होती? मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर. नागपूर. सी. नंतर बदलून काय केली? मुंबई केली. आता नागपूरला फक्त काय बनलं जातं? नागपूरला हिवाळी अधिवेशन भरलं जातं. अशा प्रकारे आजचा आपला पेपर आज आपण इथंच थांबूया. तुम्हाला 25 पैकी किती मार्क्स मिळाले हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर तसंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ अपडेट बघण्यासाठी. थँक्यू. जय हिंद, जय भारत.